नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची भूगोल या विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर 26 मार्च 2024 रोजी झालेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या 2022, 2023 आणि 2024 या वर्षाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। हा पेपर एकूण 40 गुणांचा आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत, कारण की ज्यावेळेस पेपर तुम्हाला मिळतो त्यावेळेस तुम्ही सूचना व्यवस्थित वाचत नाही, त्यामुळे आत्ताच त्या सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे, जेणेकरून पेपर कशा प्रकारे सोडवायचा हे तुमच्या लक्षात येईल। व्हिडिओला जर घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून व्यवस्थित सर्व प्रश्नपत्रिका वाचायची आहे। प्रश्न पहिला, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा। 4 गुणांसाठी 4 विधाने पूर्ण करायची आहेत। 1. पॅन्टानल या दलदलीच्या प्रदेशात महाकाय एनाकोंडा आढळतात, त्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे। आपण उत्तरांसहित वाचू। 2. लोकसंख्येच्या वितरणावर प्राकृतिक रचना हा घटक परिणाम करतो, त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे। 3. ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे रस्ते वाहतूक आढळते, तिसऱ्याचा देखील तिसरा पर्याय बरोबर आहे। 4 विधान, क्षेत्र भेटी दरम्यान माहितीच्या संकलनासाठी प्रश्नावली या साहित्याची आवश्यकता असते, चौथ्याचा चौथा पर्याय बरोबर आहे। दुसरा प्रश्न, वेगळा घटक ओळखा। 4 गुणांसाठी 1. ब्राझीलच्या किनारपट्टीवरील राज्ये, त्यातील वेगळा घटक आहे चौथा पर्याय आक्रे। 2. भारतातील अतिजास्त पर्जन्याचा प्रदेश, वेगळा घटक आहे 1 नंबरचे ऑप्शन पश्चिम राजस्थान। 3. अमेझॉन नदीच्या उपनद्या, वेगळा घटक आहे तिसरा पर्याय पॅराना नदी। 4. भारतीय द्वीपकल्पीय प्रदेशात आढळणारे प्राणी, वेगळा घटक आहे याक। जो वेगळा घटक आहे त्याला आपण टिक केलेली आहे आणि ते उत्तर लिहिलेले आहे। प्रश्न तिसरा, थोडक्यात टिपा लिहा। 3 टिपा दिलेल्या आहेत, कोणत्याही 2 टिपा 4 गुणांसाठी लिहायच्या आहे। आपण 3ही टिपा अभ्यासू। पहिली टिप आहे परतीचा मान्सून। उत्तर, भारतात प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो। नैऋत्य मोसमी वारे भारताच्या दक्षिण भागातून भारतात प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे वाहत जातात। भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारे हे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात। तेथून हे वारे हिंदी महासागराकडे फिरतात। ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो। मान्सूनच्या परतीच्या काळात तमिळनाडूमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो। दुसरी टीप आहे भारतातील पानझडी वने। उत्तर, भारतात 1000 ते 2000 मिमी पर्जन्याच्या प्रदेशात पानझडीची वने आढळतात। कोरड्या ऋतूत बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून वनस्पतीची पाने गळतात। उदाहरणार्थ साग, बांबू, वड, पिंपळ इत्यादी वनस्पती या वनात आढळतात। आणि तिसरी टीप आहे ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी। उत्तर, ब्राझील देशात सुमारे 3 शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांची राजवट होती। या देशास 7 सप्टेंबर 1822 रोजी स्वातंत्र्य प्राप्त झाले। 1930 पासून 1985 पर्यंत ब्राझील देशात लष्करी राजवट होती। 1985 पासून या देशाने राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणालीचा अवलंब केला आहे। 20व्या शतकात ब्राझीलने विविध स्वरूपांच्या जागतिक वित्तीय समस्यांना तोंड दिले आहे व त्यातून हा देश सावरला आहे। जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने सद्यस्थितीत ब्राझील देशाकडे पाहिले जाते।
प्रश्न चौथा अ. ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा 4 गुणांसाठी. जो नकाशा आहे तो तुम्हाला परीक्षा केंद्रामार्फत पुरवला जाईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला माहिती भरायची आहे आणि त्यांची सूची तयार करायची आहे. कोणतेही 4. एक आहे ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर, दुसरे आहे साओ फ्रान्सिस्को नदी, 3 माराझॉ बेट, 4 पंपास, 5 विषुववृत्त आणि 6 ब्राझीलची राजधानी. या ठिकाणी ब्राझीलचा नकाशा देण्यात आलेला आहे. पहिली माहिती भरायची होती आपल्याला ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर. या ठिकाणी आपण सांकेतिक खूण केलेली आहे पिको दी नेब्लिना. 2 नंबरला आहे साओ फ्रान्सिस्को नदी. या ठिकाणी साओ फ्रान्सिस्को नदी. 3 नंबरला आहे माराझॉ बेट. त्या ठिकाणी आपण सांकेतिक खूण देखील केलेली आहे माराझॉ बेट. 4 नंबरला आहे पंपास. पंपाससाठी अशा प्रकारची सांकेतिक खूण तुम्हाला करायची आहे. 5 नंबरला आहे विषुववृत्त. 5 नंबरला विषुववृत्त. या ठिकाणी आपण डबल डॅश डॅश केलेले आहेत. विषुववृत्त अशा पद्धतीने दाखवायचं आहे. आणि 6 नंबरला आहे ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया. या ठिकाणी अशा पद्धतीचे सांकेतिक चिन्ह तुम्हाला द्यायचे आहे. कोणतीही 4 गोष्टींची तुम्ही माहिती भरली तर तुम्हाला त्या ठिकाणी 4 पैकी 4 गुण हे मिळतील आणि त्यांची तुम्हाला सूची लिहायची आहे. त्यानंतर आहे प्रश्न चौथ्यातील आ प्रश्न. खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. एकूण 5 प्रश्न दिलेले आहेत. कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला 4 गुणांसाठी लिहायची आहेत. या ठिकाणी भारताचा नकाशा देण्यात आलेला आहे. भारत राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे आणि त्या ठिकाणी सूची पण देण्यात आलेली आहे. उत्तर दक्षिण महामार्ग, पूर्व पश्चिम महामार्ग, सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख बंदरे. आणि त्यावर आधारित प्रश्न बघा. पहिला प्रश्न 1. वरील नकाशाचे शीर्षक व उपशीर्षक काय आहे? शीर्षक आहे भारत आणि उपशीर्षक आहे भारतातील राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे. दुसरा प्रश्न कोणत्या भागात रस्ते मार्गाची घनता जास्त आहे? उत्तर आहे उत्तर भारत मैदानी प्रदेश या भागात रस्ते मार्गाची घनता जास्त आहे. तिसरा प्रश्न पश्चिम किनाऱ्यावरील 2 बंदरांची नावे लिहा. कोची, मुंबई. चौथा प्रश्न पोरबंदर ते सिलचर महामार्गाचे नाव लिहा. पूर्व पश्चिम महामार्ग. 5वा प्रश्न कोलकाता जवळील बेटाचे नाव लिहा. बेटाचे नाव आहे न्यू मूर बेट. प्रश्न 5वा भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 2. 4 भौगोलिक कारणे दिलेली आहेत. कोणतेही 2 तुम्हाला 6 गुणांसाठी लिहायचे आहेत. पहिले विधान आहे हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते. उत्तर कारण हिमालयाच्या उंच भागात तापमान अतिशय कमी असते. काही ठिकाणी तापमान 0°C पेक्षाही कमी आढळते. हिमालयात उंच भागात सर्वत्र बर्फाचे थर आढळतात. अतिथंड हवामान व बर्फाचे थर यामुळे हिमालयात वनस्पतींची मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही. उन्हाळ्यात हिमालयातील तापमान तुलनेने अधिक असते व या प्रदेशातील बर्फही वितळू लागते. त्यामुळे हिमालयात उन्हाळ्यात हंगामी फुलझाडे उगवतात परंतु हिवाळ्यात या वनस्पतींचा नाश होतो. अशा प्रकारे हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ असते. दुसरे विधान ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. उत्तर कारण ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही. या प्रदेशात वाऱ्यांचे सातत्याने ऊर्ध्व दिशेने वहन होते. या प्रदेशातील आंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. तिसरा प्रश्न किनाऱ्याकडून ब्राझीलच्या अंतर्गत प्रदेशात अमेझॉन नदीच्या खोऱ्यात जाताना मानवी वस्त्या अधिक विरळ होत जातात. कारण ब्राझील देशाच्या उत्तर भागात विषुववृत्ताजवळील अमेझॉन नदीच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे 2000 मिमी असते व या भागातील वार्षिक सरासरी तापमान सुमारे 28°C असते. अमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या भागात अत्यंत घनदाट सदाहरित वर्षावने आढळतात. जास्त पर्जन्यमान, उष्ण व दमट हवामान आणि घनदाट वर्षावने या प्रतिकूल घटकांमुळे अमेझॉन नदीच्या खोऱ्याचा भाग दुर्गम बनला आहे. अमेझॉन नदीच्या खोऱ्यात वाहतुकीचे दाट जाळे विकसित झालेले नाही.
त्यामुळे अमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या विरळ आहे. चौथे विधान, भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्वाची आहे. उत्तर, भारत हा खाऱ्या पाण्यातील व गोड्या पाण्यातील मासेमारीत अग्रणी आहे. आहारातील घटक, रोजगार निर्मिती, पोषण स्तर वाढवणे, परकीय चलन प्राप्ती इत्यादी कारणांसाठी भारतात मासेमारी व्यवसायाचा उपयोग होतो. त्यामुळे भारतात मासेमारी व्यवसायास खूप महत्त्व आहे. चारपैकी कोणतेही दोनच लिहायचे आहेत. प्रश्न 6 अ, खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 गुणांसाठी. भारतीय नागरीकरणाचा कल 1961 ते 2011. स्तंभालेख काढण्यासाठी 3 गुण आणि 3 प्रश्नांची उत्तरे दिल्यावर 3 गुण, असं एकूण 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. त्या ठिकाणी वर्ष आणि नागरीकरण दिलेले आहे. त्याच्या आधारे साधा स्तंभालेख कसा काढायचा ते आपण पाहू. अशा पद्धतीचा साधा स्तंभालेख काढायचा आहे. य अक्ष, क्ष अक्ष, प्रमाण य अक्षावर 1 सेमी बरोबर 5%. नागरीकरणाचा कल आणि टक्के लिहायचे आहे. त्यानंतर क्ष अक्षावर वर्ष लिहायचे आहे. आणि त्यानंतर त्यावर आधारित प्रश्न 1. 1961 साली नागरीकरण किती टक्के झाले होते? उत्तर आहे 18%. दुसरे, कोणत्या दशकात नागरीकरण सगळ्यात कमी होते? उत्तर 1961 ते 1971 या काळात नागरीकरण सर्वात कमी होते. तिसरा प्रश्न, 1991 साली नागरीकरण किती टक्के झाले होते? त्याचे उत्तर आहे 1991 साली नागरीकरण 25.7% झाले होते. तक्त्याचे निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल. 1961 साली नागरीकरण 18% झाले होते. सर्वात कमी नागरीकरण 1961 ते 1971 या काळात झाले होते. त्यानंतर 1991 साली किती टक्के नागरीकरण झाले? 25.7%. त्या ठिकाणी और प्रश्न देण्यात आलेला आहे. स्तंभालेख काढून या 3 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत किंवा खालील आलेखाचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 गुणांसाठी आहे. भारत आणि ब्राझील राष्ट्रीय उत्पादनातील योगदान व गुंतलेली लोकसंख्या. 6 गुणांसाठी 6 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. अगोदर या आलेखाचे व्यवस्थित वाचन करायचे आहे. त्या ठिकाणी क्षेत्र, तृतीयक, द्वितीयक, प्राथमिक, देश, भारत, ब्राझील, एकूण राष्ट्रीय उत्पादनातील विभागांचे योगदान आणि विभागात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी. त्यावर आधारित प्रश्न, आलेखात कोणती क्षेत्रे दर्शवलेली आहेत? प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक ही क्षेत्रे दर्शवलेली आहेत. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. दुसरा प्रश्न, भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात कोणत्या क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे? उत्तर आहे तृतीय क्षेत्राचा वाटा भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात सर्वाधिक आहे. तिसरा प्रश्न, ब्राझीलच्या प्राथमिक क्षेत्रात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? त्याचे उत्तर आहे 10%. चौथा प्रश्न, दोन्हीपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात प्राथमिक क्षेत्रातील योगदान कमी आहे? ब्राझील या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात प्राथमिक क्षेत्रातील योगदान कमी आहे. पाचवा प्रश्न, राष्ट्रीय उत्पादनात तृतीय क्षेत्रातील योगदान कोणत्या देशाचे कमी आहे? उत्तर आहे भारत. आणि 6वा प्रश्न, ब्राझीलची 19% लोकसंख्या कोणत्या क्षेत्रात गुंतलेली आहे? उत्तर आहे द्वितीय क्षेत्रात ब्राझीलची 19% लोकसंख्या गुंतलेली आहे. प्रश्न 7वा, खालील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा. कोणत्याही 3 प्रश्न दिलेले आहेत. कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. 8 गुणांसाठी आपण 3ही प्रश्नांच्या उत्तरांचा सराव करणार आहोत. पहिला प्रश्न, कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. उत्तर, या कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 2. कारखान्यात कोणकोणत्या वस्तूंचे उत्पादन होते? 3. कारखान्यात कार्यरत असणाऱ्या कामगारांची एकूण संख्या किती? चौथा प्रश्न, कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते? 5वा प्रश्न, कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल कोणत्या ठिकाणाहून आणला जातो? 6वा प्रश्न, कारखान्यात उत्पादित झालेला पक्का माल कोणत्या ठिकाणी विक्रीस पाठवला जातो? 7वा प्रश्न, कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणती खबरदारी घेतली जाते? आणि 8वा प्रश्न लिहायचा आहे, पर्यावरणास हानी होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात? अशा प्रकारची प्रश्नावली लिहायची आहे. दुसरा प्रश्न आहे, ब्राझीलच्या किनारी प्रदेशाची माहिती लिहा. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे. हा प्रश्न मार्च 2023 मध्ये देखील विचारण्यात आलेला होता. म्हणून
ज्या प्रश्नपत्रिका तुम्हाला उपलब्ध होतील त्या सर्व प्रश्नपत्रिकेचा तुम्ही सराव करायचा आहे, कारण पुन्हा पुन्हा तेच प्रश्न हे परीक्षेला विचारले जातात। उत्तर मी वाचत नाही, आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल। व्हिडिओ थांबून तुम्ही उत्तर वाचून घ्यायचं आहे। तिसरा प्रश्न, भारतातील लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा। उत्तर, भारतातील लोकसंख्येचे वितरण असमान आहे। प्राकृतिक रचना, हवामान व जीवन जगण्याची सुलभता या बाबींचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर होताना दिसतो। सुपीक जमीन, मैदानी प्रदेश, पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात अनेक शतकांपासून मानवी वस्ती स्थापित झालेली आढळते। शेती व उद्योगधंदे यामुळेही काही भागांमध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण झालेले असून या भागात लोकसंख्येचे वितरण दाट आहे। उदाहरणार्थ उत्तरेकडील मैदानी प्रदेश दिल्ली, चेन्नई, कोलकाता, मुंबई, पुणे, बंगळुरू इत्यादी। या उलट पर्वतीय, डोंगराळ, शुष्क वाळवंटी प्रदेश तसेच घनदाट वनक्षेत्र जेथे सुविधांचा अभाव असतो अशा प्रदेशात लोकसंख्येचे वितरण विरळ प्रमाणात आढळते। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली इयत्ता 10वीच्या वर्गाची भूगोल या विषयाची 2024 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका पूर्ण झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।